विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे दुरितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी घ्यावी अनवर्त भूमंडळी भेट तू होता चला कल्प करून से आरव चेतना चुलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंग जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो फसाय दानले जे घाची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी गती वाढो दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती शांती शांती। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर त्याचप्रमाणे शिर्डीमधील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि साईभक्त स्वर्गीय मनोज कुमार हे निस्सीम साईभक्त होते। ते ज्येष्ठ सिने कलाकार होते, दिग्दर्शक होते आणि निस्सीम साईभक्त होते। 1977 साली शिर्डी के साईबाबा हा जो पिक्चर आला त्यामधून जे बाबांच्या कार्याचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि बाबांचं कार्य जे हे देशभरात तर पोहोचलं पण देशाच्या बाहेर विदेशात सुद्धा पसरलं। शिर्डीमध्ये आजूबाजूला जी डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा स्वर्गीय मनोज कुमार यांचा जो पिक्चर आला शिर्डी के साईबाबा याचा मोठा हातभार होता। मनोज कुमार यांनी बाबांच्या जीवनावर पिक्चर तर केला परंतु ते निश्चित देशभक्त सुद्धा होते। त्यांचे जे वेगवेगळे पिक्चर आले पूर्व और पश्चिम, रोटी कपडा और मकान, शहीद, उपकार हे जे देशभक्तीपर जे पिक्चर आले त्यामुळे सुद्धा देशातील स्वातंत्र्यानंतरची जी पिढी जी होती या पिढीमध्ये देशाच्या प्रति भावना जी आहे देशभक्ती जागृत करण्याचं काम सुद्धा जे आहे ते मनोज कुमार यांनी केलं। कारण मला आठवतं आम्ही कॉलेजला असताना रोटी कपडा और मकान हा पिक्चर आलेला होता आणि हा पिक्चर आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला होता। तर तो पिक्चर पाहताना सुद्धा जे मनामध्ये एक संचार जो आहे देशभक्तीचा संचार जो आहे तो मनामध्ये संचारायचा। तर देशातल्या पिढीमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं काम सुद्धा मनोज कुमार यांनी केलं। त्यांचं जे कार्य जे आहे मागच्या वर्षामध्ये मी मुंबईला जाताना 2-3 वेळेस जे आहे त्यांच्या मुलाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना भेटता आलं नाही। ही एक मनामध्ये खंत जी आहे ती कायमच राहील। मनोज कुमार हे कायम शिर्डीला यायचे। शिर्डीच्या लोकांना जे आहे ते मनोज कुमार जे आपलेच आहेत आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नेहमीच होती। 2000 साली आपण त्यांना बोलवलं आणि मोठा त्यांचा सन्मान केला। आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे एक अभिमानाची भावना ठेवून आपण शिर्डीमध्ये त्यांची मोठी मिरवणूक काढली। एक चांगला कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या शिर्डीमधील कुटुंबातील सदस्यच आहे परंतु साई भक्तांमधील सुद्धा एक सदस्य जो आहे ते आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी घर केलं आणि त्यांच्या जाण्यामुळे जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे दुःख आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली वाहतो।
त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर, सर्व साई भक्तावर जे दुःख सावरलेले आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्याचप्रमाणे साईबाबा या कुटुंबियांना देऊ असे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम साईराम. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.